नगर येथील कर्जत तालुक्यातील मिरजगाव ग्रामपंचायतीमध्ये माझी वसुंधरा योजनेतील 10 लाखांच्या अपहार प्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून रक्कम ही दंडासह वसूल करावी आणि संबंधित पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। मिरजगाव ग्रामपंचायतीला 2021 मध्ये माझी वसुंधरा योजनेअंतर्गत शासनाकडून 1 कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं होतं। या निधीचा वापर नियमानुसार करणं हे बंधनकारक असताना विद्यमान सरपंच सौ सुनीता नितीन खेतमाळस, सरपंच नितीन खेतमाळस आणि तत्कालीन ग्रामविकास अधिकारी शरद कवडे यांनी नियमबाह्य व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। ग्रामपंचायतीच्या कॅशबुक नोंदीनुसार दिनांक 25 ऑक्टोबर 2022 रोजी सरपंचाचा भाचा आकाश वाघ यांच्या नावावर 10 लाख रुपये वर्ग करण्यात आले होते। आकाश वाघ हे शासकीय नोकरदार असून त्यांना कोणतंही कामाचं टेंडर दिलं नसतानाही त्यांच्या खात्यावर ही रक्कम कशी जमा झाली असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला आहे। या अपहार प्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून रक्कम वसूल करावी अशी मागणी करत हे आंदोलन सुरू करण्यात आलं। या आंदोलनामध्ये गुलाब काका तनपुरे, अमृत लिगडे, चंद्रकांत कोरडे, पंढरीनाथ गोरे, अमोल माने, सागर पवळ, सलीम आतार, सुनील गायकवाड, बबन दळवी, आनंद त्र्यंबके, ईश्वर माने, अशोक माने, अनिल माने, वसंत जाधव, अभिमान जाधव, सुरेश माने, मोहन भालेराव, प्रकाश सकट, रोहित सकट, मोहित सकट, अमोल सकट, राम रणदिवे, दिनेश पवळ आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते। मिरजगाव ग्रामपंचायतला 2021-22 साली माझी वसुंधरा योजनेअंतर्गत जवळजवळ 1 कोटी रुपयाचं बक्षीस प्राप्त झालं होतं। त्याच्यानंतर या बक्षीस रकमेतून अग्नी, जल, वायू या सर्व गोष्टींचा समावेश करून त्यातून कामांचं नियोजन करणं हे भाग काटेकोरपणे करणं भाग असताना मिरजगाव ग्रामपंचायतचे सरपंच व त्यांचे पती ग्रामपंचायत सदस्य व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांनी सर्व कामांचे नियमबाह्यरित्या टेंडर केले आणि टेंडर करून सर्व बोगस म्हणजे कुठलं त्यातून झाडं लावायचं काम असू, कुठलंही त्या योजनेअंतर्गत काम होतं हे कामं फक्त कागदावर दाखवले, कुठले झाडं लावले नाहीत। लाईटीचे कामं, LED दिवे लावण्याचं काम असेल, सगळे बोगस कामं केले आणि त्याच्यामधून त्यांनी सर्व रक्कम काढून घेतली। त्याच्यानंतर त्यांचा सक्का भाचा असेल, सक्क्या भाच्याच्या नावावर कुठलंही टेंडर नसताना, कुठलंही 1 रुपयाचं ॲग्रीमेंट नसताना डायरेक्ट माझी वसुंधरा खात्यातून डायरेक्ट सक्क्या भाच्याच्या नावावर पैसे वर्ग केले व ते पैसे काढून घेतले। याबाबत आम्ही वारंवार BDOंकडे तक्रार केली होती। 2 अहवाल त्यांच्या विरोधात दिलेले असताना देखील COंकडे आम्ही याबद्दल मागणी केली। COंकडे अहवाल देऊन सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही। माझं नाव अमोल सुभाष माने, मिरजगाव ग्रामपंचायतीचा विषय होता, त्या निमित्तानं आम्ही आंदोलन करत आहोत। तर मिरजगाव ग्रामपंचायतमध्ये बोगस कामांनी करून खूप असा भ्रष्टाचार झालेला आहे। तर त्यात सरपंच आणि सरपंचाचे पती हे सदस्य असून काही त्यांच्या नातेवाईकांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे। तर माझी वसुंधरा ह्या योजनेतून मिरजगावला 1 कोटीचं बक्षीस मिळालेलं होतं। तर त्या बक्षिसातून पृथ्वी, वायू, जल, अग्नी ह्या 4 गोष्टीत त्या बक्षिसाचा खर्च करायला पाहिजे होता। तर त्यांनी मिरजगावमध्ये जे वृक्षारोपण केलेलं आहे ते अगदी बोगस केलेलं आहे आणि नंतर लाईटीचे काही कामं केलेले आहेत तेही बोगस केलेले आहेत। त्यातून त्यांनी 50 लाख रुपयाचे बिलं काढलेले आहेत, काही कोटी रुपयाचे झाडं लावलेले आहेत। तर तिथं आत्ता झाडं नाही आहेत, बोगस झाडे लावले आणि बोगस दाखवून तर त्याचं बिल उचललेलं आहे। आमची एवढीच मागणी आहे की जे तुम्ही मिरजगावच्या ग्रामपंचायत सरपंचांनी, भाऊसाहेबांनी जे कामं केलेत ते आम्हाला का दाखवित नाहीत, ग्रामसभेत का मांडत नाहीत? त्यांचं बिलं काढत असताना मिटिंगमध्ये वारंवार मिटिंग घेऊन बाकी सदस्यांचे सल्ले घेऊन ते का घेत नाही आहेत? ग्रामसभेत आम्ही जो विषय उचलला हे काम असं का केलं तुम्ही? तर आम्हाला अरेरावीची भाषा करते सरपंच। मग आम्ही बोलायचं नाही का? ग्रामसभेत मुद्दा उचलून धरायचा का नाही धरायचा? आम जनतेने करायचं काय? प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, नगर।